नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे. उत्तर भारत आणि राजस्थान म्हणजे पश्चिम भारताच्या काही भागात, पूर्व भारतात देखील आता पावसास अनुकूल ढग निर्माण झाले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे. पुढे भारतीय हवामानावर काय परिणाम होईल हे आपण बघणार आहोत. आपण बघतो आज 12 तारखेला विदर्भामध्ये उष्णतेची लाट कायम आहे, खास करून पश्चिम विदर्भाच्या दिशेने. गुजरातमध्ये उष्णतेच्या लाटेचा काल रेड अलर्ट देण्यात आलेला होता आणि आज देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. उष्ण दमट वातावरण गुजरातमध्ये वाढलं आहे. उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये जम्मू काश्मीर, लेह लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, ओरिसा, झारखंड, उत्तर पश्चिम बंगाल आणि पूर्वेकडील नागालँड, सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश या काही राज्यांमध्ये देखील पावसाचं अनुकूल वातावरण आज दाखवण्यात आलं आहे. उद्या उत्तर भारतातील WDचा प्रभाव कमी होईल, मात्र पूर्व भारत आणि विदर्भ, छत्तीसगडमध्ये हा प्रभाव निर्माण होऊ शकतो, असं भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे. उष्ण दमट वातावरणासंदर्भातील अलर्ट गुजरातमध्ये कायम आहे, केरळमध्ये कायम आहे. हवामानात मुख्यत्वे करून WDचा प्रभाव हा अगदी उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली किंवा आपण अगदी बघतो की संपूर्ण राजस्थान, पश्चिमी मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगडपर्यंत होणार आहे. त्यामुळे एक प्रभावी WD पुन्हा 14 तारखेला सक्रिय होईल. पूर्व भारतातही WDचा प्रभाव असणार आहे. भारतीय हवामान खात्याने भारतातील बहुतांश राज्यांमध्ये, यामध्ये अगदी उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओरिसा, छत्तीसगड, विदर्भ, तेलंगणा, पूर्व भारतातील नागालँड, सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश या ठिकाणी सुद्धा पावसाळी क्षेत्र निर्माण होणार आहे. त्यामुळे भारताचा बहुतांश भागात पावसाळी ॲक्टिव्हिटीज 15 तारखेला असणार आहे. सध्या उष्णतेच्या लाटेचा प्रभाव गंभीरतेच्या वळणावर पोहोचला आहे. गुजरातमध्ये काल रेड अलर्ट देण्यात आलेला होता उष्णतेच्या लाटेसंदर्भातला. विदर्भामध्ये देखील खास करून पश्चिम विदर्भातील काही भागात अतिउष्णता निर्माण झाली आहे. त्यामुळे उष्णतेची लाटेचा प्रभाव गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड, ओरिसा, उत्तर कर्नाटक या भागात तीव्रतेच्या वळणावर पोहोचला आहे. इथे जवळपास 40 अंशाचा पाराही काही ठिकाणी ओलांडला जातोय आणि मार्चमध्ये एवढ्या प्रमाणात उष्णतामान असणं हे धोक्याचं आहे. काल संपूर्ण देशामध्ये गेल्या 24 तासात जम्मू काश्मीरमध्ये पावसाची नोंद झालेली आहे. या काही पूर्व भारतातील राज्यांमध्ये पावसाची नोंद झालेली आहे. त्याचबरोबर तामिळनाडूच्या बऱ्याच भागात पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे आपण हलक्या प्रमाणात हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये देखील पावसाची नोंद बघतो. त्यामुळे वातावरण बदलते. अगदी झारखंडमध्ये किंवा ओरिसाच्या उत्तर भागामध्ये देखील हलका पावसाचा प्रभाव निर्माण झालेला होता. GFSने उत्तर भारतात आज देखील WDचा प्रभाव दाखवण्यात आला आहे. उद्या थोडा कमी होईल किंवा अगदी 14 तारखेला तो कमी दाखवण्यात आला आहे. परंतु 15 तारखेपासून महाराष्ट्रासहित बऱ्याच भागात वातावरण बदलायला सुरुवात होईल असं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, अगदी केरळ, कर्नाटक, ओरिसा या सर्व भागात पावसाला सुरुवात होऊ शकते. उत्तर भारतासहित पूर्वेकडील आणि उत्तरेकडील तसंच दक्षिणेकडील देखील अनेक राज्यांमध्ये पावसाला सुरुवात होऊ शकते. 17 तारखेला 18ला एक WD पुढे निघून जाईल. त्याचा उत्तर पूर्व भारतामध्ये परिणाम होईल. अगदी दक्षिण कर्नाटकापासून केरळ, तामिळनाडूपर्यंत पावसाचं वातावरण आहे. उत्तरेत देखील पावसाचं वातावरण कायम असणार आहे. पुन्हा एकदा WDचा प्रभाव वाढणार आहे.
अतिशय प्रभावी अशा प्रकारचे WD उत्तर भारताच्या दिशेने सरकणं अपेक्षित आहे. त्यामुळे एकूणच हे वातावरण आता प्रभावी बनत जाईल असा अंदाज आहे. याच मॉडेलच्या आधारे आपण उष्णतेचा अंदाज बघत असतो. जवळपास 40चा टप्पा गुजरातमध्ये आणि राजस्थानमध्ये पोहोचला आहे. त्यामुळे उष्णतामान मार्चमध्येच गंभीर वळणावर पोहोचलं आहे. आज आणि विदर्भ, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशच्या काही भागात उष्णतामान कायम राहणार आहे. जवळपास 14 तारखेलाही राहील. मात्र 15 तारखेला जसं पावसाचं वातावरण सुरू होईल तसं थोड्या उष्णतेचा प्रभाव कमी होणं अपेक्षित आहे. त्यामुळे जवळपास पुढे उष्णतेची लाट 21 तारखेपर्यंत कमी राहील. मात्र 21ला पुन्हा एकदा विदर्भात उष्णतेची लाट दाखवली जाते, म्हणजे पावसाचं वातावरण कमी होऊ शकतं. सध्या 18 तारखेपर्यंतच्या अंदाजामध्ये पूर्व भारतात पाऊस दाखवला जातोय CFS मॉडेलकडून, आणि जवळपास पुढे 18 ते 25 या आठवड्यामध्ये भारताच्या बहुतांश भागात जोरदार WDचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा एकदा तो 25 ते 1 एप्रिल या दरम्यान कमी होण्याची शक्यता आहे. एप्रिलचा पहिला आठवडा, दुसरा आठवडा देखील पावसाळी राहणं अपेक्षित आहे. तिसऱ्या आठवड्यातही पावसाळी वातावरण राहील, म्हणजे एकूणच एप्रिल महिना हा पावसाळी राहणं अपेक्षित आहे. त्यामुळे एप्रिल मे मध्ये अवकाळी पावसाचा प्रभाव राहणार आहे. त्याचा परिणाम फळबागांवर होईल, काही उन्हाळी पिकांवर किंवा रब्बी पिकांवरही होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अलर्ट राहणं आवश्यक आहे. ECMWF मॉडेलचा या मॉडेलनुसार आपण जर एकत्रित अंदाज बघितला तर पावसाचा प्रभाव हा पूर्व विदर्भ, मराठवाडा, पूर्व भाग या ठिकाणी दाखवण्यात आला आहे. GFSने मात्र महाराष्ट्राच्या बहुतांश भागात अगदी घाटमाथ्यापासून तर पूर्व विदर्भापर्यंत, उत्तर महाराष्ट्रापर्यंत आणि दक्षिण महाराष्ट्रापर्यंत पावसाळी वातावरण दाखवलं आहे. आणि या मॉडेलनुसार देखील 21 तारखेपर्यंत अंदाज बघितला तर विदर्भ आणि मराठवाड्याचा पूर्व भाग याच ठिकाणी पाऊस दाखवला जातोय ECMWF मॉडेलनुसार. मात्र GFSने महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पाऊस दाखवला आहे. EIFS मॉडेल देखील महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचा अंदाज देते, खास करून ढगाळ परिस्थिती दाखवली आहे. मात्र उत्तर भारत म्हणजे आणि पूर्व भारतामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. GFSच्या मॉडेलनुसार जर अंदाज बघितला तर आपल्याला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. ECMWF मॉडेलने विदर्भ आणि पूर्व मराठवाडा या भागात अंदाज दिला आहे. GFS मॉडेलनुसार आपण अंदाज जर बघितला तर आज 12 तारखेला किंवा 13 तारखेला विशेष वातावरण नाही आहे महाराष्ट्रामध्ये. 16 तारखेला पावसाची अनुकूल परिस्थिती लातूर, सोलापूरमध्ये होऊ शकते. 17 तारखेला देखील या भागात वातावरण बदलायला सुरुवात होईल. थोडं विदर्भ आणि पूर्व मराठवाडा या भागामध्ये GFSने वातावरण दाखवलं आहे. 18 तारखेपासून अहिल्यानगरचा पूर्व भाग, बीड, संभाजीनगर, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर पूर्व भागामध्ये पावसाचा अंदाज आहे. आणि मुख्यत्वे करून 18 तारखेला पुणे पूर्व, सातारा पूर्व, कोल्हापूर पूर्व भाग, सोलापूर, सांगली, लातूर, धाराशिव, बीड, नांदेड, अहिल्यानगर, अगदी छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, वाशिम, हिंगोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा या काही भागात आपल्याला पावसाचा अंदाज स्पष्ट होतोय. हा GFS मॉडेलचा अंदाज आहे. 19 तारखेला देखील नाशिकसह धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा या भागात पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत 19 तारखेला पाऊस असण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर, बीड, लातूर, सोलापूर, धाराशिव किंवा आपण अगदी बघतो की छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, नाशिक पूर्व भागात
पूर्व विदर्भात देखील पावसाचा अंदाज कायम आहे. 20 तारखेला देखील पूर्व विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात पावसाचा अंदाज कायम आहे. त्यानंतर 20 तारखेला नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ या भागात पावसाचा अंदाज आहे. परभणी, वाशिम, हिंगोलीमध्ये देखील पावसाचा अंदाज 20 तारखेला उशिरा आहे. साधारण 21 तारखेनंतर हे वातावरण कमी होण्याची शक्यता आहे. डब्ल्यू मॉडेलने देखील आपल्याला अंदाज दिला आहे. 15 तारखेपासून वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल. 16 तारखेला महाराष्ट्राच्या खास करून पूर्व विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागात पावसाळी ॲक्टिव्हिटी सुरू होऊ शकतात. तेच वातावरण 17 तारखेला असण्याची शक्यता आहे. 18 तारखेपासून मात्र मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या काही भागात पावसाचा जोर राहील. यामध्ये मुख्यत्वे करून सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, अगदी अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या काही भागात वातावरण निर्माण होऊ शकतं. त्याचबरोबर आपण बघतो की 19 तारखेला देखील संपूर्ण विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, काही उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये देखील वातावरण बदलतंय. 20 तारखेला देखील मराठवाडा, पूर्व भाग आणि विदर्भामध्ये पावसाळी वातावरणाचा अंदाज कायम आहे. हा अंदाज सातत्याने बदलतोय हे लक्षात घ्या. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.